स्वागत आहे आपल्या सर्वांचं लॅब टेक्निशियन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण येणाऱ्या आरोग्य विभाग भरती या आरोग्य विभाग भरतीमधील मोस्ट इम्पॉर्टंट अशा पोस्ट या पोस्टमध्ये कोणकोणता सिलेबस आहे हे सिलेबस आज आपण डिस्कस करणार आहोत. यामधील पहिली पोस्ट आहे की जी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया. लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर मलेरिया या रिगार्डिंग कोणकोणता सिलेबस आहे, टेक्निकल विथ नॉन टेक्निकल, हे आज आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. क्वेश्चन सिलेबसमध्ये नॉन टेक्निकल पार्टमध्ये आहे इंग्लिश. या इंग्लिश पार्टमध्ये कोणकोणता सिलेबस आहे, तर यामध्ये ग्रामर आहे. ग्रामरमध्ये कोणकोणता पार्ट आहे, तर सिनॉनिम्स आले, अँटोनिम्स, स्पेलिंग, त्याचबरोबर पंच्युएशन, टेन्सेस. यामध्ये सिनॉनिम्स समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, स्पेलिंग मिस्टेक असतील, त्याचबरोबर पंच्युएशन म्हणजे विरामचिन्ह असतील, त्याचबरोबर टेन्सेस असतील म्हणजे काळ, त्याचबरोबर होकॅबलरीमध्ये काय आहे, तर यामध्ये इडियम्स असतील, फ्रेजेस अँड देअर मिनिंग, त्याचबरोबर एक्सप्रेशन, त्याचबरोबर फिल इन द ब्लँक इन अ सेंटेन्स, त्यानंतर सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर. हा पार्ट इंग्लिश सिलेबसमधील आहे. त्याचबरोबर मराठीमध्ये कोणकोणता पार्ट आहे, तर मराठी ग्रामरमध्ये मराठी व्याकरण, त्याचबरोबर वाक्यरचना, शब्दसंग्रह, प्रयोग असेल, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असेल, त्याचबरोबर भाषा सौंदर्य, यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, अर्थ, वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह इत्यादी. त्याचबरोबर प्रसिद्ध पुस्तके व त्यांचे लेखक, त्याचबरोबर जोड्या लावा, जुळवा, या प्रकारचा सिलेबस हा नॉन टेक्निकल म्हणजे मराठीसाठी असेल. त्याचबरोबर जनरल नॉलेज म्हणजे GKसाठी कोणकोणता सिलेबस असेल, तर यामध्ये करंट अफेअर्स असतील, इंडिया अँड महाराष्ट्र म्हणजे करंट अफेअर, लेटेस्ट न्यूज असतील की इंडिया म्हणजे ऑल इंडिया किंवा आपल्या स्टेट रिगार्डिंग, महाराष्ट्र रिगार्डिंग, त्याचबरोबर इंडियन हिस्ट्री, त्यानंतर इंडियन हिस्ट्री असेल, त्यामध्ये इंडियन जिओग्राफी असेल, इंडियन कॉन्स्टिट्यूशन असेल म्हणजे यामध्ये इंडियाचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास असतील, भारताचा भूगोल असेल, त्याचबरोबर इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान, जनरल सायन्स असेल, त्यामध्ये स्पोर्ट अँड कल्चर असतील, त्याचबरोबर राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015 अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेजमध्ये. याच्यामध्ये हा सर्व सिलेबस हा जनरल नॉलेज म्हणजे GK यामध्ये असेल. त्याचबरोबर फोर्थ पार्ट आहे जो की लॉजिकल एबिलिटी म्हणजेच रिझनिंग, या मॅथ्स आणि रिझनिंग. तर याच्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट असतील, त्यानंतर बेसिक अरिथमॅटिक नॉलेज, त्याचबरोबर मॅथमॅटिकलमध्ये न्यूमरिकल असतील, अल्जेब्रा, जिओमेट्री, स्टॅटिस्टिक वगैरे हा सर्व पार्ट यामध्ये असेल. त्याचबरोबर जनरल सायन्स म्हणजे आपल्या ट्वेल्थ सायन्समधील फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, त्याचबरोबर इन्व्हायरमेंटल सायन्स यामधील सर्व हा पार्ट लॉजिकल ॲबिलिटीमध्ये असेल. त्याचबरोबर टेक्निकल पार्टमध्ये आपल्याला कोणकोणता सिलेबस आहे, तर मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला टेक्निकल पार्टमधील सिलेबस आहे. तर याच्यामध्ये सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजे जी मलेरिया लॅब सायंटिफिक ऑफिसरची पोस्ट आहे, ज्या पोस्ट रिगार्डिंग टेक्निकल पार्टचा कोणकोणता सिलेबस आहे, तर याच्यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस म्हणजेच जे डिसीजेस रिगार्डिंग ज्या जनरल इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतील, तर त्यामध्ये पॅरासिटॉलॉजी असेल, बॅक्टेरियोलॉजी असेल, हेमॅटॉलॉजी असेल, व्हायरोलॉजी असेल. हे जे सर्व सब्जेक्ट आहे या रिगार्डिंग जे डिसीज आहेत या डिसीजचा आपल्याला यामध्ये स्टडी करायचा आहे. तर यामध्ये जनरल इन्फॉर्मेशन रिगार्डिंग म्हणजेच यामध्ये आपल्याला कोणकोणते डिसीज पाहायचे आहे, तर जनरल इन्फॉर्मेशन कोणाकोणाचे पाहायचे, तर याच्यामध्ये मलेरिया असेल, फायलेरिया असेल, डेंग्यू व्हायरस असेल, चिकनगुनिया व्हायरस असेल, लेप्टोस्पायरा असेल, झिका व्हायरस असेल, स्वाईन फ्लू असेल. हे जे डिसीज आहेत या डिसीज रिगार्डिंग मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे त्यांची जनरल इन्फॉर्मेशन, डिसीज, त्यांची पॅथोजेनिसिटी काय आहे, त्यांचे कॉजेस काय आहे, त्यांचे लॅब डायग्नोसिस, त्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह एजंट कोणता आहे, त्यांचा हॉस्ट कोणता आहे किंवा त्या ट्रीटमेंट रिगार्डिंग इन्फॉर्मेशन, ही सर्व आपल्याला यामध्ये पाहायची आहे. नेक्स्ट आहे त्या रिगार्डिंग ट्रीटमेंट रिलेटेड मलेरिया आणि फिलेरिया. तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर ट्रीटमेंट मलेरिया आणि फिलेरिया डिसीज रिगार्डिंग आपल्याला ट्रीटमेंटचे इन्फॉर्मेशन यामध्ये बघायचं आहे. यामध्ये ट्रीटमेंट गायडन्स ऑफ मलेरिया आणि फिलेरिया, यामध्ये मलेरिया आणि फायलेरिया याचे ट्रीटमेंट कोणते आहे, त्यानंतर
ड्रग क्लासिफिकेशन, डोसेस ॲडवर्स इफेक्ट म्हणजे यामध्ये कोणकोणते डोसेस दिले जातात देखील ते जे की मलेरिया आणि फायलेरियामध्ये दिले जातात. त्याचबरोबर प्रिव्हेन्शन, किमोथेरपी अँड सपोर्टिव्ह केअर याच्यामध्ये कोणकोणते किमोथेरपी यूज केली जाते किंवा सपोर्टिव्ह केअर किंवा सपोर्टिव्ह ट्रीटमेंट कोणकोणती दिली जाते या रिगार्डिंग आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट हा पार्ट आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. त्यानंतर आहे की त्यानंतर नेक्स्ट आहे की लॅबोरेटरी ऑपरेटिंग प्रोसेस ऑफ ऑल व्हेक्टर बॉर्न डिसीजेस म्हणजेच ऑल व्हेक्टर बॉर्न डिसीज जे आहेत त्या रिगार्डिंग लॅबोरेटरी प्रोसिजर कोणत्या आहेत किंवा त्यामध्ये कोणकोणत्या टेस्ट वगैरे परफॉर्म केल्या जातात, त्यांचं कलेक्शन कसं केलं जातं, त्यामध्ये त्यांचं लॅब डायग्नोसिस वगैरे किंवा कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात या सर्व सब्जेक्टची इन्फॉर्मेशन यामध्ये आपल्याला पाहायचे आहे. तर याच्यामध्ये काय आहे तर स्पेसिमम कलेक्शन्स, ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज म्हणजे स्पेसिमम कुठून कलेक्ट करायचं किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन, त्याचं स्टोरेज कसं करायचं. त्याचबरोबर मायक्रोस्कोपिकल एक्झामिनेशन यामध्ये ब्लड स्मेअर असेल, थिक आणि थिन ब्लड स्मेअर. तर यामध्ये मायक्रोस्कोपिक म्हणजे डिसीजच्या ट्रीटमेंट किंवा डिसीजचं डायग्नोसिस करण्यासाठी त्या रिगार्डिंग जे मायक्रोस्कोपिकल एक्झामिनेशन किंवा स्मिअर प्रिपरेशन वगैरे करतात त्याच्यामध्ये थिक आणि थिन ब्लड स्मिअर यामध्ये आपल्याला डिटेक्ट करायचं आहे. त्यानंतर रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजेच RDTS म्हणजेच डिसीजच्या कन्फर्मेशनसाठी या सर्व टेस्ट करायच्या आहेत. यामध्ये अजून कोणकोणत्या टेस्ट होतात तर यामध्ये इलायझा असेल, PCR असेल, अदर डायग्नोस्टिक मेथड असेल. त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिटी कंट्रोल अँड बायोसेफ्टी हा देखील पार्ट यामध्ये आपल्याला दिलेला आहे. त्यानंतरचा पार्ट आहे की टेक्निकल इन्फॉर्मेशन अँड हँड ऑन ट्रेनिंग ऑल व्हेक्टर बॉर्न डिसीजेस म्हणजे काय तर याच्यामध्ये सर्व जे कीटक रोगजन्य आहेत म्हणजे जे व्हेक्टर बॉर्न डिसीज आहेत या व्हेक्टर बॉर्न डिसीजांची म्हणजे तांत्रिक माहिती घ्यायची. त्याचबरोबर त्या रिगार्डिंग जे प्रात्यक्षिक परीक्षण वगैरे प्रात्यक्षिक प्रशिक्षण वगैरे आहेत या रिगार्डिंग यामध्ये आपल्याला यामध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये यूज अँड मेंटेनन्स ऑफ लॅबोरेटरी इक्विपमेंट म्हणजेच काय तर प्रयोगशाळेमध्ये जे लॅबोरेटरी इक्विपमेंट आहेत त्यांचा वापर किंवा त्यांची देखभाल कशी करायची आहे. त्यानंतर रेकॉर्ड किपिंग अँड रिपोर्टिंग म्हणजे आपलं जे रिपोर्टिंग किंवा जे आपण रेकॉर्ड जे ठेवतो त्याचं म्हणजे सेव्ह करून ठेवायचे. त्याचबरोबर लॅबोरेटरी सेफ्टी अँड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे त्याचबरोबर आपली लॅबोरेटरी सेफ्टी त्याचबरोबर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचं नियोजन, त्याचबरोबर प्रॅक्टिकल ट्रेनिंग अँड फील्ड ॲप्लिकेशन हा सर्व सिलेबस आपल्याला टेक्निकलमध्ये हा सर्व सिलेबस आपल्याला बघायचा आहे. यामध्ये 2023मध्ये झालेल्या भरतीनुसार टेक्निकल पार्टसाठी 80, त्याचबरोबर नॉन टेक्निकल पार्टसाठी 20 याप्रमाणे 80-20चा पॅटर्न होता. पण या 2026मध्ये अजून सिलेबस डिक्लेअर वगैरे झालेला नाही, पण पॉसिबिलिटी आहे की हा सिलेबस यामध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे. नेक्स्ट पोस्ट आहे की जी मोस्ट इम्पॉर्टंट पोस्ट आहे म्हणजेच की ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर म्हणजेच रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी. या पोस्टसाठी कोणता सिलेबस आहे हे आज आपण पाहणार आहोत. तर इंग्लिशमध्ये कोणकोणता सेक्शन ऑफ इंग्लिशमध्ये कोणकोणता पार्ट आहे तर यामध्ये ग्रामर, यामध्ये सिनॉनिम, अँटोनिम, स्पेलिंग, त्याचबरोबर पंक्च्युएशन, टेन्सेस, त्याचबरोबर व्होकॅब्युलरीमध्ये इडियम्स, फ्रेजेस, देअर मिनिंग अँड एक्सप्रेशन, फिल इन द ब्लँक सेंटेन्स, त्याचबरोबर सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर हा नॉन टेक्निकल पार्टमधील म्हणजे इंग्लिश सेक्शनमधील हा सिलेबस आहे. त्याचबरोबर मराठी सेक्शनमध्ये कोणकोणता सिलेबस आहे तर मराठी सेक्शनमध्ये मराठी व्याकरण, त्याच्यामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, भाषा सौंदर्य, उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार यांचा वाक्यात उपयोग, त्याचबरोबर सर्वसाधारण शब्दसंग्रह इत्यादी. त्याचबरोबर प्रसिद्ध पुस्तके व लेखक, जोड्या लावा, जोड्या जुळवा. त्याचबरोबर नेक्स्ट नॉन टेक्निकल पार्टमधला सिलेबस जो आहे की तो जनरल सायन्स म्हणजेच JK यामध्ये करंट अफेअर्स, इंडियन आणि महाराष्ट्र, त्याचबरोबर इंडियन हिस्ट्री, सिव्हिल्स, त्याचबरोबर इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट अँड कल्चर, त्याचबरोबर राईट अँड इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आणि 2015, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज. आणि जो नॉन टेक्निकलमधला जो फोर्थ पार्ट आहे जो की मॅथ्स आणि रिझनिंग, लॉजिकल ॲबिलिटी यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे रिझनिंगचा पार्ट असेल, बेसिक ॲरिथमॅटिक नॉलेज, त्याचबरोबर मॅथमॅटिक्समध्ये न्यूमरिकल असेल, अल्जेब्रा, जिओमेट्री, स्टॅटिस्टिक्स, त्याचबरोबर जनरल सायन्स यामध्ये 12th सायन्समधील फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स हा देखील सिलेबस यामध्ये आहे. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत की जो मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे जो की टेक्निकल पार्ट्स आहे.
तर याच्यामध्ये जो सब्जेक्ट रिगार्डिंग जो 80 मार्क्ससाठी विचारला जातो तो पार्ट म्हणजेच टेक्निकल पार्ट. याच्यामध्ये फर्स्ट आहे की डोनर सेक्शन क्रायटेरिया. यामध्ये आपल्याला डोनर सेक्शन क्रायटेरिया, त्याचबरोबर ब्लड ग्रुपिंग टेक्निक्स म्हणजे कोणकोणत्या ब्लड ग्रुप टेक्निक्स यामध्ये यूज केल्या जातात, त्याचबरोबर सेरोलॉजिकल टेस्टिंग म्हणजेच ब्लड बँकमध्ये कोणकोणत्या सेरोलॉजिकल टेस्टेज परफॉर्म केल्या जातात ज्यामुळे की डिसीज कोणालाही स्प्रेड होऊ नये किंवा डिसीज कोणालाही जाऊ नये यासाठी डिसीज दुसऱ्याला होऊ नये यासाठी कोणकोणत्या सेरोलॉजिकल टेस्ट वगैरे केल्या जातात. त्याचबरोबर कंपोनंट सेपरेशन, यामध्ये कंपोनंट जसे की प्लेटलेट असेल, RBC असेल, प्लाझ्मा असेल, याचे सेपरेशन वगैरे यामध्ये देखील केले जाते. याचा पण स्टडी करायचा आहे. क्रॉस मॅचिंग मेथड्स, यामध्ये क्रॉस मॅच वगैरे केले जाते की कोणाला जर ब्लड वगैरे प्रोव्हाइड करायचं असेल तर त्याच्यासाठी क्रॉस मॅचिंग कम्पॅटेबिलिटी टेस्ट यामध्ये केली जाते. त्याचबरोबर पोस्ट डोनेशन केअर, त्याचबरोबर ॲडव्हर्स रिॲक्शन मॅनेजमेंट, व्हेनिपंक्चर म्हणजे ब्लड कलेक्शन कुठून केले जाते, या सर्व टेस्ट टेक्निकल पार्टमध्ये आपल्याला बघायच्या आहेत. आणि ह्या मोस्ट इम्पॉर्टंट, यावरच 80 मार्कचा टेक्निकल क्वेश्चन या सिलेबसवरती विचारले जात आहेत. त्यामुळे ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर या पोस्टच्या रिगार्डिंग हा मोस्ट इम्पॉर्टंट असा सिलेबस आहे. नेक्स्ट सिलेबस आपण पाहणार आहोत की लॅब असिस्टंट या रिगार्डिंग. नेक्स्ट पार्ट आहे की यामधील मोस्ट इम्पॉर्टंट पोस्ट म्हणजेच की लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक. या प्रयोगशाळा सहाय्यक पोस्टसाठी कोणकोणता सिलेबस आहे, तर यामध्ये सेम जसं की ब्लड बँक लॅब सायंटिफिक ऑफिसर व ब्लड बँक सायंटिफिक ऑफिसर या रिगार्डिंग जो इंग्लिशचा किंवा नॉन टेक्निकल सिलेबस होता तोच सिलेबस या पोस्टमध्ये देखील आहे. यामध्ये ग्रामरमध्ये सिनॉनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्सेस, त्यानंतर व्होकॅब्युलरीमध्ये इडियम्स, फ्रेजेस अँड देअर मिनिंग, एक्सप्रेशन, त्याचबरोबर फिल इन द ब्लँक सेंटेन्स, त्यानंतर सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर हा इंग्लिशमधील पार्ट आहे जो की नॉन टेक्निकलमध्ये येतो. त्याचबरोबर सेक्शन मराठीमध्ये मराठी व्याकरण, वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, मराठी भाषा सौंदर्य, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह, त्याचबरोबर प्रसिद्ध पुस्तके व लेखक व जोड्या लावा, जोड्या जुळवा हा मराठी सेक्शनचा पार्ट आहे. यामध्ये नेक्स्ट पार्ट आहे की जनरल नॉलेज म्हणजे GK. यामध्ये करंट अफेअर्स असेल महाराष्ट्र आणि इंडियाचा, त्याचबरोबर इंडियन हिस्ट्री, त्यानंतर इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स यामध्ये आलं, स्पोर्ट अँड कल्चर, त्यानंतर राईट अँड इन्फॉर्मेशन ॲक्ट 2005 आणि 2015, त्याचबरोबर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज हा नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे. यामध्ये आता आपण त्याचबरोबर ॲप्टिट्यूड लॉजिकल टेक्निक सेक्शन लॉजिकल ॲबिलिटी, यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अरेथमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक, न्यूमरिकल्स, अल्जेब्रा, जिओमेट्री, स्टॅटिस्टिक, जनरल सायन्स, त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड एन्व्हायरमेंटल सायन्सचा पार्ट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे जो की 80 मार्क्ससाठी असतो तो म्हणजेच टेक्निकल पार्ट. यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट कोणकोणता सिलेबस आहे, तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की पहिला पार्ट आहे की टाईप्स ऑफ टेस्ट डन इन मेडिकल लॅबोरेटरी म्हणजेच मेडिकल लॅबोरेटरीमध्ये कोणकोणत्या टेस्ट परफॉर्म केल्या जातात किंवा कोणकोणत्या टेस्ट असतात. सेकंड आहे की यामध्ये नेम ऑफ इक्विपमेंट युज्ड इन लॅबोरेटरी म्हणजे ज्या लॅबोरेटरीमध्ये इक्विपमेंट यूज केले जातात त्या इक्विपमेंटचं नेम वगैरे यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. नेक्स्ट आहे हाऊसकीपिंग अँड क्लीन लाईन्स इन लॅबोरेटरी म्हणजे हाऊसकीपिंग आणि क्लीन लाईन्स लॅबोरेटरी याचा आपल्याला यामध्ये स्टडी करायचा आहे. त्याचबरोबर मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजेच की मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन म्हणजेच की स्टरिलायझेशन आणि डिसइन्फेक्शन, लॅबोरेटरीमध्ये स्टरिलायझेशन आणि डिसइन्फेक्शन हे कसं केले जाते या रिगार्डिंग हा मोस्ट इम्पॉर्टंट लॅब असिस्टंटमधला पार्ट आहे. यामध्ये केमिकल डिसइन्फेक्टंट कोणकोणते यूज केले जातात, त्याचबरोबर स्टरिलायझेशन जे लॅब इक्विपमेंट असतात त्यामध्ये स्टरिलायझेशन करण्यासाठी कोणकोणत्या मेथड यूज केले जातात याचा स्टडी यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर नेक्स्ट आहे की ब्लड सॅम्पल टेकन व्हेनिपंक्चर म्हणजे व्हेनिपंक्चर करण्यासाठी कोणकोणत्या साईट यूज केल्या जातात किंवा व्हेनिपंक्चर रिगार्डिंग मोस्ट म्हणजे जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे देखील यामध्ये आपल्याला पाहायचे आहे. त्याचबरोबर हाऊ इट इज अ लेबलिंग सॅम्पल डन म्हणजे सॅम्पल कलेक्शन केल्यानंतर त्याचं सॅम्पलचं लेबलिंग केल्यापासून
सॅम्पलचं ट्रान्सपोर्टेशन या सर्व प्रोसेस यामध्ये आपल्याला बघायच्या आहेत. यामध्ये ॲनालिटिकल फेज असेल, प्री ॲनालिटिकल फेज असेल, ह्या सर्व यामध्ये पाहायचं आहे. त्याचबरोबर क्वालिटी कंट्रोल मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजेच क्वालिटी कंट्रोल. क्वालिटी कंट्रोल का केली जाते किंवा क्वालिटी कंट्रोलचे महत्त्व काय आहे हे या देखील याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. याच्यानंतरचा पार्ट आहे जो की इन्व्हेंटरी कंट्रोल आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजेच की इन्व्हेंटरी कंट्रोल करण्याची गरज का आहे, त्याचबरोबर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे जे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे हा देखील यामध्ये या सिलेबसमध्ये दिलेला आहे. हा सर्व पार्ट आपण हा जो सिलेबस आहे हा सिलेबस 2023चा सिलेबस आहे. लेटेस्ट सिलेबस अजून आलेला नाही, पण हा सिलेबस चेंज होईल याची पॉसिबिलिटी नाही. ॲज इट इज सिलेबस राहण्याची पॉसिबिलिटी आहे. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.